आता एक महत्त्वाची बातमी मुंबईतनं समोर येते। शिवसेना ठाकरे गटाचं वडाळा बेस्ट इथे आंदोलन सुरू आहे। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या बेस्ट ही माझी जबाबदारी नाही असं शिवसेना शिष्टमंडळासमोर बोलले होते आणि त्याचमुळे आता ठाकरे गट एकंदरीतच आक्रमक झालेला आहे। या चुकीच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येतोय। हाताला काळी फीत बांधून सध्या आंदोलन हे छेडण्यात आलेलं आहे। बेस्टचं खासगीकरण बंद करा, बेस्टमध्ये स्वमालकीच्या बस गाड्या घेण्यात याव्यात, बेस्टमध्ये कायमस्वरूपी कामगार भरती करावी असं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणणं आहे। अनेक ठिकाणी लोकांनी सुद्धा जे बेसमधून प्रवास करतात त्या लोकांनी सुद्धा ही काळी फीत लावून आज आपल्या कामावर गेलेले आहेत। या सिटीतल्या नाही म्हटलं तरी हजारो लोकांनी आज आपला विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे। आणि जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, माझ्या 24,000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यामध्ये हे असेच वागले तर आजची परिस्थिती अशी आहे की आज दररोज आम्हाला दर महिन्याला या दररोजचं 60 जवळजवळ 3 ते 4 कोटी उत्पन्न होतं, ते आता 1 कोटीच्या आतमध्ये आलंय। महिन्याला 60 कोटी जवळजवळ उत्पन्न होतंय आणि आम्ही 60 कोटी रुपये ह्या वेटलीजवाल्यांना देतोय। आमच्याकडे शून्य राहतंय। टाटाचे पैसे देणं आहे, इलेक्ट्रिसिटीचं आमचा 150 कोटी पगार आहे कामगारांचा। हे देण्यासाठी मागचे जवळजवळ 5-6 महिने प्रशासन 200 कोटी शॉर्ट टर्म लोन काढते प्रत्येक महिन्याला। आता बघा, बँका सुद्धा हळूहळू हे शॉर्ट टर्म लोन देणार नाहीत आणि मग त्याच्यानंतर आमच्या कामगारांनी जायचं कुठे? हे जे संकट उभं राहिलं आहे, हे संकटाची जाणीव झाल्यामुळे मी कामगारांना घेऊन आणि या सिटीमधल्याकडे या शहरातले 48 लाख लोक आज बेसने प्रवास करतात। उद्या जर बेस बंद झाली तर डायरेक्ट त्या गरिबावर त्याचा परिणाम होणार आहे आणि म्हणून ही आंदोलनाचं पाऊल आम्ही पहिलं उचललेलं आहे। तुम्हाला प्रश्न आहे म्हणते की सहकार्याची जी भूमिका आहे ती बेस्टला नेहमीच पालिकेची राहिली आहे, तर खरंच पालिकेकडनं बेस्टला सहकार्य मिळतं का? तशी भूमिका पालिकेने मुळात एक गोष्ट दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगणं आवश्यक आहे की आज आमच्या युनियनला रस्त्यावर काय यावं लागलं, तर त्याचं कारण माननीय सुहास सामंत यांनी विशद केलेला आहे। विषय असा आहे की मुंबईतली प्रवासी सेवा देणारी बेस्ट ही संस्था ही देशामध्ये बेस्ट आहे बरं का। त्या बेस्ट संस्थेला सुद्धा आपण वेठीस धरतोय हे राज्य सरकारला भूषणावं नाही, पहिली गोष्ट। कारण राज्य सरकारचं नगरविकास खातं आहे, त्या नगरविकास खात्याच्या अंतर्गत महानगरपालिका येतात। विविध शहरांमध्ये महानगरपालिका ह्या प्रवासी वाहतुकीची सेवा देत असतात आणि म्हणून त्यांची नैतिक पहिली जबाबदारी आहे, कायदेशीर सुद्धा आहे। आता या सगळ्या जबाबदारीमध्ये जो काही काल प्रसंग घडला तो यांनी विशद केला, त्याच्यामध्ये मला स्वतःला सुद्धा आश्चर्य वाटलं की महापालिकेचे आयुक्त अतिशय समंजस आयुक्त आणि निश्चितपणे कार्य करणारे आयुक्त असं मी समजतो। पण आता जो काही 11 जून 2019ला करार झाला तेव्हा कोणतं सरकार होतं हे पहिलं लक्षात घेतलं।